खासदार चषक बाय मामा. स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन एकदम उत्तम प्रकारे आहे आणि जयेश पाटील आमचे मित्र आहेत. तर जयेश पाटील यांचे यांना एक थँक्यू म्हणतो मी. वेल डन. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. आपण चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग केली वाडा पोलिटिशियन टीम. थँक्यू. तर जो झेल घेतला त्याचं देखील आपण पाहू शकतात पारितोषिक दिलं जात आहे आणि एकदा रिप्ले मध्ये तो झेल सुद्धा दाखवला जातोय. ओमसाई मूवीजच्या माध्यमातून तो झेल आपण पाहू शकतायत. तो मुकेशच्या बॅटमधनं फटका आला आणि दर्जेदार झेल टिपला. अप्रतिम दर्जेदार झेल कॅरी केला. एक टर्निंग पॉइंटला तो झेल टिपला होता. आजच्या दिवसात ना अंतिम मॅच आपण पाहतोय. टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षा टीम जे आपण पाहतोय टीम SP बिलोशी. एका बाजूने जर आपण पाहिलं SP बिलोशी आणि टीम जर आपण पाहिले तर सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान. समालोचक जर आपण पाहिलं सूरज पाटील यांना पण टेन्शन आलंय मॅच कोण जिंकेल, कारण की बिलोशी मधनं बिलॉंग करतात. मला पण टेन्शन आलंय, हलमान मधून मी देखील आहे. तत्पूर्वी जाऊयात मॅच मधनं जिथनं मॅच 3 ओव्हरचे असेल. अंतिम सामना आजच्या दिवसात आपण पाहतोय या दोन टीम मधली ती मॅच. नो डाऊट या वाडा तालुक्यात एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं प्रियेश पाटील कडे पाहिलं जातं. तो प्रियेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज आहे. जर आपण पाहिलं तर ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली आहे. नो डाऊट मनीष बांबेरे आणि दीपेश प्रभाकर घोलप. नाव खूप मोठं आहे या वाडा टेनिस क्रिकेट मध्ये. खूप सारा क्रिकेट चे वाडा टेनिस क्रिकेटला देखील दिलंय. या ओम मोकाशी यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान करता आणि दीपेश घोलपचा बॅटिंग करता. तत्पूर्वी आजच्या दिवसातनं अंतिम मॅच, आजच्या दिवसातनं अंतिम रफ अँड टफ मॅच आपण पाहतोय. कोण क्वालिफाय होईल, कोण क्वालिफाय होईल. मॅच रंगतदार आहे, मॅच दर्जेदार आहे. तिथनं जर आपण पाहिलं टीम SP बिलोशी एक कर्णधार आपला एक प्रतिनिधी देखील येऊन पोहोचलाय. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूने आपण पाहतोय टीम SP बिलोशी संदीपजी पाटील साहेबांचा संघ, तर एका बाजूने टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान. या दोन टीम मधली ही मॅच. मॅचला होईल सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. जिथनं जर आपण पाहिलं तर दीपेश घोलप ऑन अ बॅटिंग मार्क वर असेल. आजच्या दिवसातनं अंतिम सामना, आजच्या दिवसातनं ही शेवटची मॅच आहे. कोण टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल दीपेश घोलपच्या बॅट मधनं बॉल पाठवलंय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी दीपेश घोलपचा दर्जेदार षटकार. 6 अप्रतिम. बिमर करता चेक केलं जाईल या ठिकाणी. ऑफिशियल पंच त्यांनी दर्शवलं की बिमर करता चेक केलं जाईल. या ठिकाणी चेक केलं जाईल थर्ड अंपायर कडनं. तर आपण पाहिलं तर इट्स अ नो बॉल. ऑफिशियल पंच दर्शवलंय नो बॉल असेल. नो डाऊट या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी 6 आणि एक 9 म्हणजे टोटल 7 धावा झाल्यात. दीपेश घोलपच्या विपक्षात पुढचा बॉल. मात्र बॉल अगदी रुपेश पाटील पाठलाग करतोय. बॉलचा बॉलला फील्ड करेल का, मात्र चेंडू जातोय. फ्रीहिटच्या बॉलवर देखील रेषा पार चौकार. धावसंख्या 11 झाली आहे स्कोर कार्ड वर. प्रियेश पाटील ऑन बॉलिंग मार्क वर. पुढचा बॉल.
चेक केलं जाईल या ठिकाणी स्टंपला बॉल लागलाय असं म्हणणं आहे आणि जो रिव्ह्यू घेतलाय तो चेक केलं जाईल या ठिकाणी. ऑफिशियल थर्ड अंपायर पंच चेक करतील या ठिकाणी. नॉट आउट आहे. दिपेश खोलप आहे ऑन बॅटिंग मार्क. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11 धावा स्कोर कार्डवर असताना प्रियेश पाटील मात्र एक नकल बॉलचा जो काही वापर केला, खूप चांगली चेंडूची हाताळणी केली. प्रियेश पाटील देखील एक मोठा तालमीतला एक मोठा गोलंदाज आहे, मी सातत्यानं म्हणतो. मात्र तत्पूर्वी पुढचा बॉल दिपेश घोलपच्या विपक्षात बॉलिंग करावी लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आपण सध्या मैदानात पाहतोय. टीम सप्तशृंगी शिवंजाल मान आणि त्याच्या विपक्षात टीम एसपी बिलोशी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल ज्याला लॉक केलाय दिपेश घोलपच्या बॅटमधनं बॉलला पाठवलाय. कॉर्नर वरनं आलेला हा दर्जेदार षटकार. षटकार डीजे जॉकी कडनं देखील सांगितलं की जयजी पाटील यांची फरमाईश आहे, हे गाणं वाजलं पाहिजे आणि ते गाणं वाजलंय. पुढचा बॉल मात्र दोन क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप. रुपेश पाटील बॉलचा करतोय पाठलाग. बॉल जाईल सीमा रेषा पार आलेला. आणखीन एक दिपेश घोलपच्या बॅटमधनं चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतीये. नो डाऊट 21 धावा ऑन बोर्ड स्कोर कार्डवर लागलात. प्रियेश पाटील आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. आपला एक महत्वाचा गोलंदाज आहे, सातत्यानं ऑलराऊंडर म्हणून प्रियेश पाटील देखील उभारी घेतली आहे. खूप चांगलं प्रदर्शन सातत्यानं राहिलंय. पुढचा बॉल दिपेश घोलप. मिस टायमिंग स्ट्रोक होता, एक धाव कंप्लीट केली आहे. वेगानं दुसरीचा प्रयत्न करेल का? सिंगल फ्लंबल झाली. एक चुकी, छोटीशी चुकी तुम्हाला महागात पडू शकते. सिंगलचं डबल मध्ये रूपांतर. या दोनच्या मदतीनं धावसंख्या 23 स्कोर कार्डवर लागली आहे. 23 धावा स्कोर कार्डवर असताना मात्र प्रियेश पाटील मात्र इथनं पुढे अंतिमचा आणि शेवटचा बॉल मात्र घेऊन येईल समोर. शेवटच्या बॉलवर देखील मात्र पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय. चौकार. संदीपजी पाटील साहेबांकडून शुभेच्छा आल्या टीम बिलोशी करता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर निकेशजी भुईर यांच्याकडनं देखील एसपी बिलोशी या टीम करता शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा वर्षाव होतोय या स्पर्धेकरता देखील आणि या दोन टीम करता देखील. आपण जर पाहिले तर एक मोठी मॅच आहे मैदानात. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत सध्या मैदानात चालू आहे. टीम एसपी बिलोशी संदीपजी पाटील साहेबांचा संघ. आता मात्र मनीष बांबेरेच्या विपक्षात मात्र कर्णधार स्वतः होते मागे. चेंडूला फील्ड करतील व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. 28 धावा ऑन स्कोर कार्डवर लागलात. 28 धावा स्कोर कार्डवर असताना मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं सेकंड ओव्हर करता जर आपण पाहिलं दीक्षित आहे बॉलिंग ट्रॅक वरनं असताना. पुढचा बॉल
डबल माइंड झाला आणि फलंदाज मनीष बांबेरे त्याला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतंग बॅक टू डगआउट परतावं लागेल मनीष बांबेरे. पाटील उपस्थित झालेत. नेतेचे पाटील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. खासदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. नो डाऊट विशाल पवार आलाय बॅटिंग करण्याकरता. मनीष बांबेरे जो 5 झाला परतीच्या प्रवासाला गेला. टीम SP बिलोसीनं दीक्षित यांनी जर 2 विकेट घेतले तर राहुलजी भुईर यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये जे दीक्षित याला दिलं जाईल. 1 विकेट तर त्यांना घेतलाय आतापर्यंत. अजून इथून पुढे जर 2 विकेट आता दीक्षितने घेतले तर त्याकरता राहुलजी भुईर यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये. पुढचा बॉल विशाल पवारच्या बॅटमध्ये बॉलला पाठवलाय. आल्या बॉलवर चढवलाय हल्ला. षटकार 6 विशाल पवारच्या बॅटमधला दर्जेदार स्ट्रोक. चांगली टोटल करावी लागेल टीम अलमानला देखील, कारण की प्रियेश पाटील आणि टीम देखील तितकीच तुल्यबल आहे. चांगली बॅटिंग लाईन टीम SP बिलोशीकडे देखील आहे. मात्र षटकार खेचलाय. त्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं दीक्षित सज्ज होईल. दीक्षित यानं जर 2 विकेट जर घेतल्या तर मात्र राहुलजी भुईर यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये आहे बक्षीस ते दीक्षित करता. धावसंख्या 34 स्कोर कार्डवर आहे. मुशरफ अन्सारी यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या दीपेश खोलप करता. उद्या चांगल्या टीम उद्या आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेतनं. खासदार चषक मधनं ओपन एक गाव एक हा फॉर्मॅट असेल उद्याच्या दिवसातनं. दीपेश गोलपनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर धोका झाला असता. मात्र जर तरला महत्व नाहीये. उद्याच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर त्या टीम आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसातनं. मॉर्निंग क्लब जव्हार अकलोली, कोलिवली, मिथुन 11 वडराई, गणेशपुरी, जोगेश्वरी जर आपण पाहिलं, बालाजी एंटरप्राइजेस गोरसई B. पुढचा बॉल दीपेश गोलपनं स्ट्रेट ड्राईव्ह न फटका खेचलाय. बॉलला पाठवलाय षटकार. टीम भादवड, टीम धानीव असे बरेचसे तुल्यबल. आणि उद्या नक्की जव्हार, त्यानंतर इकडे भिवंडी ग्रामीण धानीव वसई तालुक्यामध्ये पाहता आपण या ठिकाणी भादवड भिवंडी तालुका गोरसई B, त्याचबरोबर नांदुरकी, वडराई, गणेशपुरी, अकलोली. क्या बात है. 7 पाटी. पुढचा बॉल दीपेश गोलपच्या बॅटमधनं बॉल गेलाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. धावसंख्या 45. आणि उद्या या ठिकाणी पाहायला मिळतील मॉर्निंग क्लब जव्हार, अकलोली, कोलिवली, मिथुन 11 वडराई, गणेशपुरी, जोगेश्वरी, नांदुरकी, बालाजी एंटरप्राइजेस गोरसई B, भादवड, गावदेवी धानीव अशा 10 संघांचा सहभाग. एक जबरदस्त क्रिकेट. ठाणे पालघर नाशिक साइड. सकाळच्या सत्रात आपण जर पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये दीपेशने धावा केल्या 8, नंतर 45 आवेश धावांची पवार, innings पवन साकारली. केने इन ऍक्शन मध्ये उद्या पाहायला मिळतील. दुबई रिटर्न प्लेअर विश्वनाथ जाधव इन ऍक्शन मध्ये जव्हारचे खेळाडू पाहायला मिळतील. त्याच बरोबर ज्यांनी 100 संघ खेळताना राज्यस्तरीय क्रिकेट टुर्नामेंट जिंकली कोलिवली संघ पाहायला मिळेल. धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर लागली आहे 51 धावा. वैयक्तिक दीपेश गोलप खेळतोय 42. 9 बॉल आणि 42 धावा त्यानं इनिंग साकारली आहे. मात्र विशाल पवार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं निखिल आहे. बाबू या टोपण नावानं ज्याची ख्याती आहे, निखिल उर्फ बाबू जो आलाय. षटक क्रमांक 3 दीपेश गोलप 10 चेंडू 42 धावा.
मात्र जो काही टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला टीम SP बिलोशीनं. पुढचा बॉल विशाल पवार. विशाल पवारच्या पाठमधनं मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप बॉल गेलाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. विशाल पवार गरजतोय चौकार. निखिल बाबू पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक दीपेश देखील 42 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा विशाल पवारनं बॉलला लॉक केलाय. क्षेत्ररक्षकाची केली आहे निवड. फलंदाज बाद. चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले. आजच्या दिवसात ना आपण कोण क्वालिफाय होणार. संदेश भोईर नवीन बॅटर मैदानात आलाय. पुढचा बॉल मात्र चित्न जर आपण पाहिलं बॉल जातोय सीमा रेषा पार. आलाय चौकार. 4. .59 59 स्कोर कार्ड वर आहे. निखिल बाबू शेवटचं षटक ची हाताळणी करतोय सध्या मैदानात संदेशच्या विपक्षात. पुढचा बॉल मात्र बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकार. संदेश प्रयत्न करतोय 1 धाव काढून द्यायची आहे मला, मात्र चौकार आले त्याच्या बॅटमॅन 2. संदेश भोईर झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. मात्र जर आपण पाहिलं विरसेन मोकाशी आले. शेवटचा बॉल खेळण्याकरता धावसंख्या 63 आहे स्कोर कार्डवर. शेवटचा आणि अंतिमची बॉलची हाताळणी मात्र निखिल बाबू याच्याकडनं केली जाईल. मात्र जी सिंगल घेतली जाते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 64 आणि 65 कराव्या लागतील ज्या विजयाकरता. 65 धावांचा लक्ष्य असेल. येणारे 3 षटकांनी 65 करावे लागतील टीम SP बिलोशी. आणि पुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत घेऊन येतील नो डाऊट. स्वागत समारंभाकडे जातोय. गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते नितेशजी पाटील यांचा सत्कार, मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्प बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत नितेशजी पाटील गातेस.
SP बिलोशी घाई करा. चला चला पंच कॉलिंग करा. या ठिकाणी अलमान टीमला बॅटर आलेले आहेत. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अंपायर प्रदीप भंडारी बॅटर येत आहेत. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कॉलिंग करा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 96 धावा 4 ओव्हरला चेस होताना आम्ही स्वतः डोळ्यात खानविलीला बघितल्या होत्या. क्रिकेट आहे कारण त्या मॅच मध्ये बघितलं आपण तर कुडूस विरुद्ध चिंचगड ठोकल्या होत्या 95 धावा. त्या म्हणजेच कुडूस टीमनं 96 धावा चेस केल्या होत्या. गणेश नांगरे त्यावेळेस मात्र खेळले होते. एक जबरदस्त बॅटिंग मेघन पाटील. त्याचबरोबर बघितलं आपण तर याच मैदानामध्ये ज्यानं अफलातून बॅटिंग केली होती उमर फाकी सुपर बॅटिंग 23 बॉल 74 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये आधी ठरवावं लागतं मनामध्ये तर इतिहास होत आहेत. दीपेश घोलप मनीष भांबरे यांनी ठरवलं की आपण वेळ स्टार्ट पहिल्या ओव्हरला सुरुवात चांगली द्यावी. 27 धावा खेचल्या आणि त्यानंतर स्कोर मात्र जाऊन पोहोचला टोटल 65. चेक राजेशजी सुतार यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या टीम अलमान करता. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. 65 धावांचं लक्ष. पहिला बॉल डॉट की षटकार. काय घडेल समोर सुद्धा खतरनाक बॅटर आहे प्रियेश पाटील. बॉलला स्लो केलंय. चेंज ऑफ पेस आणि पहिला बॉल खतरनाक गोलंदाज अनुभव संपन्न असा खेळाडू मनीष भांबेरे. एक जबरदस्त सुरस्ता पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना असेल जो क्वालिफाय मॅच राहिली आहे. DKP शिवकृपा पावडीपाडा वर्से आर पिलॅड वाडा. उद्या ठीक 8:45 वाजता टॉस उडला जाईल. लेट आले तर सामना 2 षटकाला खेळला जाईल. 8:45 वाजता टॉस उडेल आणि 9 ला पहिला बॉल पडेल. याची 2 घ्यायचे दोन्ही संघ अन्यथा 2 षटकच मॅच होईल लेट झाले तर. घाई करायची आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. 2 बॉल डॉट. तिसरा बॉल डॉट की षटकार आणि तिसऱ्या बॉलवर एक सिंगल रन. 64 धावा ठोकायच्या आहेत. 4 षटकार 24 धावा लगातार. कारण काल बघितलं ना आपण 4 बॉल मध्ये 3 षटकार 1 चौकार सतीशने ठोकला. मॅच ऑन झाली आणि धावा चेस झाल्या होत्या. हे क्रिकेट आहे. इथेही तसं काही घडलं जाऊ शकतं. 10 बॉल मध्ये 39 धावा चेस झाल्या काल. सामना अतिशय रंगतदार. हाही होईल का? क्वालिफाय मॅच आहे. जो जिंकेल तो बक्षिसाचा हकदार बनेल. आणि इथे चांगली फिल्डिंग. पॉवर प्ले मध्ये चौकार नाही षटकार नाही. 4 बॉल मध्ये SP बिलोशी फक्त 1 धावेवर. ओनली 1 रन पॉवर प्ले मध्ये. सर्कलच्या बाहेर येतोय बॉल आणि बॉल या ठिकाणी सीमा पार. चौकार 4 डीजे. या ठिकाणी बॉल हुकला असता या ठिकाणी रुपेश पाटील वाईट बॉल असता. वाईट बॉल या ठिकाणी ठोकला आणि चौकार जातोय. ऑन साइडला बॉल. परफेक्ट टायमिंग. रुपेश पाटील गरजतोय की मी थांबणार नाही. स्कोरही मोठा आहे आणि बॉलही थांबत नाही. चौकार 4. धाबा झालेल्या तब्बल 2 चौकार ठोकले. 9 धाबा. 12 बॉल 56 धाबा. काल बघितला पण वाटा बॅटिंग यार. SP खोपरी श्याम दुमाडा 12 बॉल मध्ये 50 धाबा ठोकल्या होत्या एकट्या श्याम दुमाडानं. आणि इथे 12 बॉल मध्ये SP बिलोशीला ठोकायचा 56 धावा. काही घडेल. 3 षटकार येतील का पहिल्या 4 बॉलला SP बिलोशी कडनं? जर ठोकले ना 2 षटकार लगातार तर मॅच ऑन. ऑन साइडला मात्र या ठिकाणी येतोय बॉल. दमट वातावरण या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळतंय.
क्लायमॅटिक कंडिशन थोडीशी बदलताना धावसंख्या 10. 5 बॉल यादगार राहतील. गोलंदाजावर मात्र या तुटून पडतील का? संदेश मात्र थांबवेल का गोलंदाज? स्ट्रेट ड्राईव्ह फटकाने बघा क्लायमॅटिक कंडिशन. या ठिकाणी बॉल हवेमध्ये राहिला. विकेट. फलंदाज रुपेश बाद. अलमान टीम सप्तशृंगी या नावानं खेळते. अलमान शिवंजी अलमान टीम सप्तशृंगी शिवंजी अलमान या नावानं खेळते. गांगुर्डे साहेब यांच्या बहुमोल सहकार्यानं या स्पर्धेमध्ये दाखल झालाय सप्तशृंगी अलमान संघ. सुभाषच्या बॅटमधनं प्रॅक्टिस वाला शॉट येतोय मिड ऑफ डीप लॉंग ऑफ मध्ये. ही मॅच तेवढ्या ताकदीनं लढली नाहीये. 8-9 बॉल मध्ये फक्त धावा आहेत त्या 11. प्रॅक्टिस नाही तर क्वालिफायचा सामना आहे. क्वालिफायच्या सामन्यात तेवढं नजरेत बघितलं पाहिजे. या ठिकाणी मध्ये प्रॅक्टिस वाला शॉट पाहायला मिळतोय ऑन साइडला. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि रनआउटचे विकेट. राज पाटील एक हार्ड हिटर बॅटर आहे. संधी दिली जाईल का? पब्लिक मध्ये चर्चा येत आहेत या ठिकाणी. रोहित सुतार. सामना रंगतदार. औपचारिकता बाकी राहते. 11 धाबा एसपी बिलोशी टीम क्वालिफाय मॅच पर्यंत खूप चांगला खेळ केला. आज मात्र पैसा वसूल दोन्ही टीम मात्र खेळताना अलमान संघ आणि एसपी बिलोशी संघ पाहिलं पुन्हा दिवसभरामध्ये. आणि क्वालिफाय मॅच मध्ये अग्रेसर मात्र ठेवण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी विजयाकडे वाटचाल सप्तशृंगी अलमानची पाहायला मिळते. लालू सुतार रोहित सुतार या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला आहेत. खूप चांगला बॉलिंग अटॅक अलमान कडनं आहे. बॅटिंग अटॅक तर अफलातूनच होता. हृदयाची ठोके वाढणारा होता. आणि मेस टायमिंग परफेक्ट कॅच या ठिकाणी घेतला जाईल का? तर नाहीये. कॅच सुटतोय. राज पाटील याला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण. धावसंख्या 13. नक्कीच कॅच सुटलेला फिल्डर आहे. त्याचं नाव आहे ओमकार खरिवली. ते सुद्धा विवाह बंधनामध्ये अडकणार आहे. तारीख किती आहे? 9-10 मार्च. त्याच्या अगोदर रोहित सुतार विवाह बंधनामध्ये अडकणार जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ग्रामपंचायत सदस्य बिलोची एसपी यांचे राईट हँड. रोहित सुतार यांचा विवाह सोहळा आहे 6 मार्च आणि 5 मार्चला हळदी आहेत. म्हणजे इथली फायनल संपली की दुसऱ्या दिवशी लगेच समोरची टीम मांडवा एसपी बिलोशी लालू सुतार. पुल केलंय प्रियच्या बॅट मध्ये तो शानदार षटकार. लांब फेकून दिलंय. वाईडी मिड विकेट डीप वरनं प्रियश पाटील एसपी बिलोशी ब्रँड षटकार. दीपेश गोलपांनी कित्येक जणांना षटकार ठोकलेत. आज दीपेश गोलपवर षटकार ठोकण्याची मजा प्रियश पाटील सुद्धा लुटताना. चांगला बॉल या ठिकाणी दीपेश गोलपने मात्र टाकलेला आहे. इथे पहिला पण दुसरा प्रयत्न प्रियश पाटील मात्र स्ट्राईक मागतायत आणि इथे मात्र दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. 44 धावांची गरज आहे. झालेल्या आहेत त्या
21 डॉट की षटकार आणि जे स्लो बॉल डॉट बॉल 3 बॉल मध्ये 44 वन साइड मॅच अलमान टीम न मात्र खेचलेली आहे. विकेट किपर भाऊ जर ही मॅच अटेंडला असती तर मात्र असे बॉल सोडले तर मॅच जात असते. भाऊला या ठिकाणी कारमंत्र येताना दीपेश घोलप. पुन्हा एकदा गुडलेनचा बॉल फिरकी गोलंदाज दीपेशने मात्र उभं केलं. प्रियश पडला लगातार 2 बॉल डॉट. दीपेशनं प्रियशला ठोकल्या 27 धावा पण प्रियशनं दीपेशला ठोकल्या 4 बॉल मध्ये फक्त 8 धावा. दिलेले 2 षटकार वसूल करेल का प्रियश पाटील. फुलरेंचा बॉल ऑन साइडला येताना या ठिकाणी स्ट्राईक. रोहित सुतार धावता धावता बॅट चेंज करताना पाहायला मिळत आहेत. रोहित सुतार उर्फ लालू या नावानं फेमस SP ब्रँड SP संदीप पाटील यांचे राईट हँड ग्रामपंचायत सदस्य बिलोशी. आणि बघा रोहित सुतारच्या बॅट मध्ये जातोय गगनचुंबी षटकार. शानदार चमकदार कुमार रोहित सुतार. व्हॉट बॅटिंग. स्टार प्लेयर दांडी पहिला